नमस्कार आणि वेलकम. मी तुमची होस्ट प्रियांका आणि पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत असे एक गेस्ट जे गेले 16 वर्ष लंका रामायण टूर ही श्रीलंकेला नेतात. शुभश्री ट्रॅव्हल्सचे ते संस्थापक आहेत. त्यांचं मी स्वागत करते. समीर वैद्य. नमस्कार सर, वेलकम टू द पॉडकास्ट. गेले 30 वर्षांहून जास्त अधिक काळ ते ट्रॅव्हल या फील्डमध्ये आहेत आणि गेल्या 16 वर्षांपासून 80हून जास्त टूर ते श्रीलंकेला नेतात लंका रामायण टूर मधून. लोकांना रामायणातील पवित्र आणि ऐतिहासिक स्थळं दाखवतात, जसं की सीतेला जिथे पहिल्यांदा नेलं, रावणाची विमानं जिथे तयार झाली, त्यानंतर संजीवनी बुटीबद्दल या सर्व गोष्टी ते स्वतः तिथे जाऊन आपल्या पर्यटकांना दाखवतात. चला तर मग आज आपण लंका रामायणाच्या सफरीला जाऊया आणि समीर वैद्य यांच्याबरोबर ते तिथला सगळा एक्सपिरियन्स, या टूर बद्दलची सर्व माहिती आजच्या एपिसोडमध्ये देणार आहे. तर एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा, कारण रामायणाशी संबंधित खूप गोष्टी आपल्याला आजच्या एपिसोडमधून कळणार आहे. तर तुम्हाला श्रीलंकेतील लंका रामायण या टूर बद्दलची संकल्पना कशी डोक्यात आली आणि श्रीलंकाच का? 2008 साली जेव्हा प्रथम मी श्रीलंकेला गेलो तेव्हा माझ्या डोक्यात ही कुठलीही संकल्पना नव्हती. किंबहुना फार नाराजीनच मी श्रीलंकेला गेलो होतो. माझी दुसरी तिसरीच विदेशी यात्रा असेल. पण जेव्हा श्रीलंकेमध्ये मी गेलो आणि तिथली स्थळं पाहिली तेव्हा माझा श्रीलंकेबद्दल असलेला दृष्टिकोन हा बदलला. म्हणजे बाकीची ठिकाणं मॅनमेड वंडर्स आहेत, पण श्रीलंका हे एक नॅचरल वंडर आहे. आणि तिथे गेल्यानंतर माझ्या बाकीच्या 2 मित्रांनी मला उद्युक्त केलं की तू रामायणाबद्दल किंवा रामायणाच्या टूरबद्दल थोडंसं काम केलं पाहिजेस. त्यांच्या सांगण्यामुळे मी श्रीलंकेत परत परत जायला लागलो आणि पुढे काही असे प्रसंग घडत गेले की मला स्वतःहून वाटायला लागलं की आपल्याला इथे वारंवार यायचं आहे आणि ही स्थळं लोकांना दाखवायची. तर श्रीलंका हे टुरिझमच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे? श्रीलंका हे टुरिझमच्या दृष्टीने खरंच खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. म्हणजे मगाशी जसं मी सांगितल्याप्रमाणे इट इज अ नॅचरल वंडर. श्रीलंका हे पाचूचं बेट आहे आणि अरब लोकांनी तसंच त्याला नाव दिलंय. श्रीलंकेला वेगवेगळी नावं आहेत. आपण पूर्वी लंका म्हणायचो, म्हणजे फार अगदी रामायणाच्या काळापासून श्रीलंकेला आपण लंका म्हणायचो. ब्रिटिश लोकांनी त्याला सिलोन म्हटलं, ग्रीक लोक त्याला टॅपरबोन म्हणतात, अरब लोक त्याला सेरेनद्वीप म्हणतात. सेरेनद्वीप याचा अर्थ पाचूचं बेट. तर अरब लोकांनी जे नाव ठेवलंय सेरेनद्वीप ते अतिशय सार्थ आहे. जेव्हा तुम्ही श्रीलंकेमध्ये जाता आणि तिथली हिरवाई अनुभवता तर तुम्हाला ते पाचूचं बेट काय ह्याचा पदोपदी प्रत्यय येतो. आणि सगळी ग्रीनरी आणि असं समृद्ध प्रदेश आहे सगळा तो. अतिशय समृद्ध प्रदेश आहे. रस्त्याने जाताना तुम्हाला असं ओसाड किंवा काहीही असं काय म्हणतात वृक्ष भाग तुम्हाला मिळणार नाही. तर श्रीलंकेमध्ये रावणाला अनेकदा असं शूर राजा आणि कर्तव्य दक्ष राजा म्हणून संबोधलं जातं. तर त्याचे काही ऐतिहासिक पुरावे सुद्धा आपल्याला टूर मधून बघायला मिळतात का? हो, नक्कीच. रावण हा उत्तम शासनकर्ता होता. म्हणजे त्याच्या राज्यामध्ये असंतुष्ट व्यक्ती किंवा असं नाराज लोक असं कोणीच नव्हते. हा पहिला एक मुद्दा. दुसरी गोष्ट, रावणाच्या अंगामध्ये विविध कला होत्या. विविध कलांपैकी तो एक उत्तम स्वयंपाकी किंवा बल्लवाचार्य होता. त्याच्या अंगामध्ये ते प्रावीण्य होतं. तो स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायचा. दुसरी गोष्ट, तो उत्तम वीणावादक होता, उत्तम गायक होता, उत्तम नर्तक होता. म्हणजे हेही गुण त्याच्या अंगात होते. त्याच्या राज्यामध्ये दळणवळण यंत्रणा किंवा गोशाला ह्या अतिशय प्रगत होत्या. म्हणजे त्याचं दळणवळण जे असायचं, फॉर एक्झाम्पल त्याचं दूध गोशाला एका जागी होती आणि त्याची राजधानीचं शहर वेगळ्या जागी. तर हे दूध आणणं किंवा हे मेडिकल त्याचं जे हे होतं तर त्याच्या राज्यापासून थोडं दूर होतं. मग हे सगळं दळणवळण ते विमानाने केलं जायचं. म्हणजे तो उत्तम प्रगत होता. तर ह्याचे सगळे पुरावे आपल्याला ह्या टूरमध्ये बघायला मिळतात. म्हणजे आपण त्याचं एअरक्राफ्ट रिपेअरिंग सेंटर जे आहे ते या टूरमध्ये दाखवतो. किंवा जर असं कोणाची तयारी असेल तर ऑब्विट त्याचं गौशालेची जागा, ज्याला गावनगला नावाचं गाव आहे, जिथे आजही भरपूर गायी आहेत, गायीचं पालन का, तर त्याचं मूळ जे आहे ते रावणाची गौशाला तिथे होती. किंवा उत्तर मध्य भाग असं म्हणता येईल, तर तिथे स्पाइस गार्डन्स भरपूर आहेत.
तर ही स्पाइस गार्डन भरपूर का तिथे आहे, तर रामायणातलं एक पात्र म्हणजे सुषेण वैद्य, तर त्याची जी कार्यशाळा होती, वैद्यकीय कार्यशाळा होती, ती ह्या डांबुलाच्या आसपास होती. आजही तुम्हाला डांबुलामध्ये जेव्हा तुम्ही जाता तर आजूबाजूला भरपूर स्पाइस गार्डन्स किंवा वैद्यकीय उपचार केंद्र तुम्हाला सापडतात. तर ही जी आहे तर त्याच्या मागची बॅकग्राऊंड जी आहे तर सुषेण वैद्यची वैद्यकीय कार्यशाळा जी होती ती ह्या डांबुलाच्या आसपास होती. तर असे अनेक पुरावे आपल्याला सापडतात. रावणाची गुहा आहे किंवा रावणा वॉटरफॉल आहे, या सगळ्या ऐतिहासिक वास्तूचे आपल्याला पुरावेही सापडतात. आणि त्याचा उत्तम शासन करता जो होता तर त्याचेही पुरावे आपल्याला सापडतात. आणि आपल्या टूरमध्ये मी प्रत्येक वेळेला एक्सप्लेन करतो की इथे काय होतं ते काय, प्रत्येक गोष्टी म्हणजे त्या वेळेला मी सांगत असतो. आपण जवळ जसं जसं जातो त्या ठिकाणाच्या तर वाटेत ज्या ज्या गोष्टी सांगतात, म्हणजे वाटेत ज्या ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात किंवा दिसतात तर त्याच्याबद्दलही माहिती मी देतो. मस्त. कारण लंका रामायण जी टूर आहे आपली, तर त्यामध्ये कुठले कुठले असे महत्वाच्या गोष्टी तुम्ही दाखवता आपल्या पर्यटकांना? रामायणातल्या लंका रामायण म्हणजे युद्धकांड जे आहे त्यातील जवळजवळ 12 ते 13 गोष्टी आपण टूर मध्ये दाखवतात. ऑफकोर्स गोष्टी खूप आहेत, म्हणजे दाखवण्यासारख्या खूप आहेत, पण टाइम रिस्ट्रिक्शन असल्यामुळे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या दाखवू शकतात. ह्याच्यात 2 प्रकारच्या टूर्स आहेत. बेसिकली एका टूर मध्ये तुम्हाला तलाई मन्नार, जाफना, त्रिंकोमाली, महीयंगाना, कॅन्डी, नुवाराइलिया हे दाखवतो. आणि दुसऱ्या टूर मध्ये कोलंबो, कॅन्डी, नुवाराइलिया, एल्ला, गॉल, बेंटोटा आणि कोलंबो या जागा दाखवतात. तर ही दुसरी जी टूर सांगितली ती प्रॉमिनंटली जास्त दाखवली जाते. आणि पहिली टूर जी सांगितली ज्याच्यात जाफना, त्रिंकोमाली वगैरे आहे, तर ह्या टूरला कसं आहे की रामसेतू जर का दाखवायचा झाला तर त्याला श्रीलंकन नेव्ही आणि कोस्टल गार्ड यांची परवानगी लागते, जी उपलब्ध व्हायला थोडीशी अवघड असते. पण आता विथ दिस न्यू गव्हर्नमेंट वी आर व्हेरी होपफुल की आता परत ती परवानगी मिळेल. तर त्याच्यामध्ये जर का ती टूर स्टार्ट करता आली की ज्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष रामसेतूवरतीच उतरू शकतो तर ते आहे. तर बेसिकली या पहिल्या टूरमध्ये आम्ही रामसेतू दाखवतो, नंतर नागद्वीप, नंतर त्रिंकोमालीमध्ये अगस्त्य ऋषींनी रावणाच्या आराधनासाठी एक शंकराचं देऊळ बांधलंय तर ते दाखवतो. नंतर रावणाने निर्मित केलेली 7 पाण्याची कुंड तर ती आहे. त्याच्यानंतर राम रावण युद्धभूमी, सीतेला पहिल्यांदा ज्या गुहेमध्ये ठेवलं तर ती गुहा दाखवतो. मंदोदरीचा महाल जिथे आहे ती दाखवतो. नंतर हनुमानाचं पहिलं पाऊल जिथं श्रीलंकेमध्ये पडलं तर ते मंदिर दाखवतो. त्याच्यानंतर संजीवनी बुटी किंवा मग मेघनाथ जो होता त्याच्या तपश्चर्याचं जे स्थान होतं तिथे स्वयंभू शिवलिंग आहे आज, तर तेही दाखवतो. त्याच्यानंतर अशोक वाटिका हे तर हायलाईट आहे आपल्या टूर मधलं. सीतेने अग्निपरीक्षा दिलेली जागा, रावणा वॉटरफॉल, रावणा केव. नंतर गॉलला जेव्हा जातो तेव्हा जिथे द्रोणागिरी पर्वताचा भाग कोसळला तर म्हणजे तो पर्वत आपण दाखवतो किंवा ती टेकडी आपण दाखवतो. असं सगळं रामायणातलं हे पहिल्या टूर मधलं साईटसीइंग आहे. आणि दुसऱ्या टूर मध्ये आपण कॅन्डी, नुवाराइलिया, एल्ला, बेंटोटा, गॉल आणि कोलंबो असं कव्हर करतो, ज्याच्यात फक्त मग रामसेतू आणि त्रिंकोमालीतलं साईटसीइंग येत नाही. ही दुसरी थोडीशी शॉर्ट टूर आहे. ही पहिली जी टूर होती ती मात्र जवळजवळ 9 रात्र 10 दिवसाची टूर होते. कारण ह्याच्यामध्ये प्रवास जवळजवळ 1500 ते 1600 किलोमीटर आहे. आणि आपली दुसरी जी टूर आहे त्याच्यामध्ये प्रवास जवळजवळ 1000 किलोमीटर किंवा एक 7 कुंड आहेत. ती 7 कुंड रावणाने निर्माण केली. त्याच्या मागची कथा अशी आहे की जेव्हा रावणाच्या आईचा, जिचं नाव कैकसी, जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ती कैकसीच्या अंत्यविधीसाठी रावणाला पाण्याची गरज असते. आणि हे पूर्व भाग थोडासा ड्राय असल्यामुळे तिथे पाणी उपलब्ध होत नव्हतं. त्यामुळे रावणाचा राग अतिशय अनावर झाला आणि त्याने जमिनीवरती 7 वेळा गदेने प्रहार केला. आणि त्याचा जेवढा राग जास्त होता, म्हणजे पहिला प्रहार जेव्हा केला तेव्हा त्याचा राग अतिशय जास्त होता, तर त्या कुंडाचं पाण्याचं तापमान जे आहे ते खूप जास्त आहे.
मग दुसरा प्रहार केला तेव्हा थोडासा त्याचा राग शांत झाला. तर त्या कुंडाचं पाण्याचं तापमान जे आहे ते थोडंसं अजून कमी आहे. मग तिसरं कुंड, चौथं कुंड, अच्छा. तर असं तापमान कमी होत गेलंय त्या प्रत्येक कुंडाचं. पण जर का तुम्ही हात घालून बघितलं तर पहिल्या कुंडाचं तापमान जवळजवळ 70 ते 80 डिग्री बापरे. एवढं ते पाणी गरम आहे. तर सांगायचं काय, ते रावणाचा राग एवढा होता की त्याने जमिनीवरती ज्या ह्याने प्रहार केला, ज्या शक्तीने प्रहार केला, तसं त्या पाण्याचं तापमान त्या कुंडामध्ये आहे. तर हे ठिकाण आपण दाखवतो. त्याच्यानंतर राम रावण युद्धभूमी. प्रत्येकालाच उत्सुकता असते की बाबा आपण रावणाच्या युद्धभूमीत किंवा रावणाच्या राजधानीचं शहर बघू. तर आपण रावणाची राजदरबार जिथे भरवला जातो ती जागा दाखवतो. मंदोदरीचा महाल जिथे होता ती जागा दाखवतो आपण. अंतिम युद्ध राम आणि रावणाचं जिथे झालं, तर ऑफकोर्स राम आणि रावणाचं अंतिम युद्ध तर आकाशात झालं, पण रावणाचा देह ब्रह्मास्त्र आदळून जिथे पडला तिथे आज प्रचंड सरोवर तयार झालाय. त्या सरोवराचं एक टोक म्हणजे एक जिल्हा आणि दुसरं टोक म्हणजे दुसरा जिल्हा. तर असं एवढं प्रचंड ते सरोवर आहे आणि त्या सरोवरापाशी आपण घेऊन जातो. आजूबाजूचा परिसर जो आहे तो ब्रह्मास्त्र आदळल्यामुळे ती सगळी जमीन नापीक झाली होती, तिथे काहीही उगवत नव्हतं. पण बिभीषणाने नंतर रामाकडनं उशाप मागून घेतला आणि आज तिथे भाताची शेतीच होते फक्त. पण श्रीलंकेतला सगळ्यात उत्तम प्रतीचा तांदूळ जो आहे तो त्या भागात तयार होतो. तर ती एक आपण दाखवतो. त्याच्यानंतर आपण कॅन्डीमध्ये लोकल साईट सीइंग करतो. तिथून आपण पुढे नुवारा एरियाकडे जातो. वाटेत जातो ना आपण ते हनुमानाचं जिथे पहिलं पाऊल पडलंय ते ठिकाण आपण दाखवतो. त्याच्यानंतर तुम्हाला संजीवनी बुटी किंवा मेघनादाचं तपश्चर्याचं स्थळ, ही गोष्टी आपल्या ट्रिप मधली हायलाईट म्हणजे अशोक वाटिका. तर अशोक वाटिकेमध्ये सुद्धा 2-3 गोष्टी प्रामुख्याने बघण्यासारख्या. म्हणजे तो तिथे जो झरा वाहतो त्याचं पाणी उन्हाळ्यात सुद्धा इतकं गार असतं की आपल्याला हात सुद्धा तिथे घालता येत, एवढं थंड पाणी असतं ते. आणि त्या पाण्यामध्येच सीता स्नान वगैरे करायची. म्हणजे तिचं जवळजवळ 11 महिने तिथे वास्तव्य होतं. म्हणजे थंडी, ऊन, वारा या सगळ्यात ती तिथे टिकाव धरून होती. आणि अजून म्हणजे तिथल्या खडकामध्ये उमटलेली हनुमंताची पावले. आता हनुमंताची पावले अशी वेगवेगळ्या आकाराची आहेत. छोट्या आकाराचं, मध्यम, त्याच्यापेक्षा थोडं मोठं आणि एकदम एक विशाल आकाराचं. अशी वेगवेगळ्या आकाराची पावलं का आहेत? तर जेव्हा सीतामातेची आणि हनुमंताची भेट झाली तेव्हा हनुमान हा सूक्ष्म रूपात होता. आणि जेव्हा तिथल्या राक्षसिणींना समजलं की कोणीतरी सीता मातेला भेटायला आलं तेव्हा ते सगळे चवताळून त्या राक्षसीने त्याच्या अंगावरती गेल्या. मग हनुमान म्हणजे स्त्री दाक्षिण्य दाखवायचं म्हणून त्यांच्या अंगावर चालून नाही गेला. त्यांना आधी त्याने घाबरवण्याचा प्रयत्न केला. घाबरवण्याचा प्रयत्न कसा केला, ते सूक्ष्म रूपातून थोडंसं मोठं झालं, अजून थोडं मोठं रूप घेतलं, अजून थोडं, आणि मग सगळ्यात शेवटी त्याने विशाल रूप घेतलं. आणि त्या प्रत्येक रूपामध्ये त्यांनी त्या असलेल्या खडकावरती आपलं पाऊल उमटवलं. आणि ते पाऊलाचा आकार म्हणजे ती वेगवेगळ्या आकारातली पाऊल आहेत. म्हणजे हनुमान नुसताच बुद्धीचं नाही तर शक्तीचंही प्रतीक आहे. अजून महत्वाचं ठिकाण म्हणजे सीतेने अग्निपरीक्षा दिलेली जागा. सीतेने अग्निपरीक्षा ही श्रीलंकेत दिली. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की श्रीलंकेमध्ये तिने अग्निपरीक्षा दिली नाही, तर ती अयोध्येत दिली. तर असं नाहीये, अयोध्येत दिली असेल नसेल हा प्रश्न वेगळा, पण सीतेने जी अग्निपरीक्षा दिली ती श्रीलंकेमध्येच दिली आणि ते ठिकाणही आपण दाखवतो. तर अतिशय सुंदर ठिकाण आहे, अतिशय धार्मिक ठिकाण आहे. आजही तिथे बरीच बौद्ध लोकही जातात आणि त्याचं महत्व इतकं आहे की काय म्हणतात विवाहित जोडपी किंवा नवीन व्यापारातले झालेले भागीदार तिथे जाऊन प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात की वी विल बी फेथफुल टू इच अदर. म्हणजे एक विश्वासाचं प्रतीक निर्माण झालंय ती ठिकाण. तर अशा दृष्टीने ते एक फार महत्वाचं ठिकाण आहे. नंतर ऑफकोर्स मी माझ्या टूरमध्ये काय प्रसंगामध्ये सीतेने अग्निपरीक्षा दिली, रावणाची काय मनस्थिती होती, हे सगळं तिथे एक्सप्लेन करतोच. म्हणजे त्याच्यानंतर आपण रावणा केव, रावणा वॉटरफॉल या
जागा दाखवतो. आता एल्ला हे जे ठिकाण आहे जिथे रावणा केव आणि रावणा वॉटरफॉल आहे, तर गुहेची एक बाजू म्हणजे रावणा वॉटरफॉल आणि गुहेची दुसरी बाजू म्हणजे रावणा केव. त्या रावणा केवला वरती जायला 759 पायऱ्या, त्या वरती चढून जावं लागतं. ज्यांना शक्य ती लोक जातात. साधारण एक पाऊण तास ते 1 तास वरती चढायला लागतं. पण लोकांना जे समाधान मिळतं की रावणाच्या गुहेत जागा पाहिल्यावर ते अतिशय सुंदर आहे. आणि त्याच गुहेची दुसरी बाजू म्हणजे रावणा वॉटरफॉल. तर त्या दोन्ही गोष्टी आपण दाखवतो. आणि ऍक्च्युअली त्या जागेवर जाऊन तुम्ही जे सगळ्या माहिती देतात ते अनुभवणं तर एकदमच छान वाटत असेल त्यावेळेस. चित्र जर का उभं राहिलं अगदी तर ते ऍक्च्युली माझ्या ट्रिप मध्ये आलेल्या लोकांचा अनुभव ऐकणं जास्त चांगलं आहे. हे काय म्हणतो, ते जास्त उपयुक्त ठरू शकेल की त्यांचे अनुभव कसे होते. तर ह्या सगळ्या ठिकाणी आपण दाखवू. नंतर गॉल जवळ जसं मी सांगितलं की एक द्रोणागिरी पर्वताचा भाग पडलाय. आश्चर्य असं की हिमालयात ज्या वनस्पती उगवतात आजही तिथे त्या वनस्पती उगवतात. म्हणजे समुद्राच्या शेजारी ते ठिकाण आहे आणि हिमालयात ज्या वनस्पती उगवतात म्हणजे क्लायमेट मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, तरीही आज त्या ठिकाणी तुम्हाला हिमालयात उगवतात त्या वनस्पती बघायला मिळतात. आणि त्याचा ट्रेक आहे बेसिकली. तर ते लोक तिथे जे आयुर्वेदातले तज्ज्ञ आहेत तर त्या लोकांचा एक ट्रेक असतो आणि तो ट्रेक ती लोक घेऊन जातात आणि त्या औषधीबद्दल माहिती देतात. ऑफकोर्स आपण तो लांबनं बघतो कारण एवढं चढून जायला आपल्याला वेळ नसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर रामाने, तुम्हाला माहिती असेल की रामेश्वरला एक शिवलिंग स्थापन केलं. म्हणजे युद्धाला जायच्या आधी त्याने शंकराचं आवाहन केलं आणि तिथे एक शिवलिंग स्थापन केलं की बाबा युद्धात माझा विजय हो. तसंच युद्ध संपल्यानंतरही रामाने दुसरं शिवलिंग जे स्थापन केलं ते श्रीलंकेमध्ये आहे. ते मंदिर सुद्धा आपण या ट्रिपमध्ये दाखवतो. म्हणजे आपल्याला जे रामेश्वरचं महत्व आहे, रामेश्वर दर्शनाचं जे महत्व आहे, तेच त्या मंदिरात आपण त्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं तर तेच आपल्याला पुण्य लाभतं किंवा तेच त्या मंदिराचं महत्व आहे. अशी सगळी रामायणातली ठिकाणं आपल्या टूर मध्ये आहेत आणि ह्याचं सगळं म्हणजे प्रसंगानुसार वर्णन तुम्हाला त्या टूर मध्ये मी सांगतो. तर आपण आत्ताच रामायणाच्या रिलेटेड ज्या ऐतिहासिक जागा आहेत त्याबद्दल तुम्ही सांगितलं. तर अदर दॅन दिस आणि कुठल्या जागा तुम्ही दाखवता तिकडे? रामायण सोडून आपण तिथलं लोकल साईटसिंग कुठलंही बुडवत नाही. मी माझी टूर अशी डिझाईन केली आहे की एक दिवस तुम्हाला रामायणातलं साईटसिंग आणि एक दिवस तुम्हाला लोकल साईटसिंग, अशा पद्धतीनं ही टूर डिझाईन केली आहे. आता लोकल साईटसिंग मध्ये काय येतं, त्याच्यामध्ये कॅन्डी, नुवारा इलिया, त्याच्यानंतर गॉल आणि बेंटोटा आणि कोलंबोची सिटी टूर, या सगळ्या गोष्टी आहेत. आता कॅन्डीमध्ये लोकल साईटसिंग मध्ये तुम्हाला पेरिझिनिया बोटॅनिकल गार्डन, जे अतिशय सुंदर बोटॅनिकल गार्डन आहे. ज्या लोकांनी व्हिजिट केलंय तर त्या लोक असं सांगतात की युरोपात असल्यासारखं आम्हाला वाटतं. म्हणजे इतकं सुंदर गार्डन आहे. आणि सिनियर सिटीजन्सला आपण कार्टची सोय करतो. म्हणजे असं नाहीये की बाबा तिथे जाऊन तुम्ही चालत बघू नये. तर सगळे सिनियर सिटीजन असल्यामुळे आपण तिथे कार्टची सोय करतो. इलेक्ट्रिक कार्ट आहे किंवा बस, मोठा ग्रुप असेल तर बसची सोय करतो. त्यामुळे त्यांना आरामात हे बोटॅनिकल गार्डन बघता येतं. त्याच्यानंतर कॅन्डीमध्ये संध्याकाळी कल्चरल डान्स शो असतो. तो डान्स शो आपण बघतो. नंतर टेम्पल ऑफ ट्रूथ, जिथे गौतम बुद्धाचा दात ठेवला आहे, तर ते टेम्पल ऑफ ट्रूथ जातो. ऑफकोर्स त्या टेम्पल ऑफ ट्रूथची हिस्ट्री सुद्धा आपण तेव्हा जेव्हा बघतो तेव्हा सांगतो. आपल्या दृष्टीने जे महत्वाचं आहे की गौतम बुद्धाचा दात गयेमधनं तिथे गेला कसा, ह्याची सगळी स्टोरी आपण तिथे सांगत असतो. त्याच्यानंतर कॅन्डीमध्ये बोट राईड घेतो आपण, जेम्स गॅलरी व्हिजिट करतो. त्या सगळ्या कॅन्डीमध्ये नुवारा इलियामध्ये आपण बेसिकली टी गार्डन्स किंवा टी इस्टेट बघतो. त्याच्यानंतर ग्रेगरी लेकमध्ये बोट राईड, व्हिक्टोरिया गार्डन, या तिथल्या लोकल साईटसिंग मध्ये गोष्टी येतात. त्याच्यानंतर गॉल फोर्ट आहे, गॉल फोर्ट आपण बघतो. गॉलचं क्रिकेट स्टेडियम, गॉल रेल्वे स्टेशन. त्याच्यानंतर टर्टल हॅशरी. टर्टल हॅशरी म्हणजे मराठीमध्ये सांगायचं तर कासवाचं अंडी उबवणी केंद्र, तर ते बघतो. त्याच्यानंतर मडू रिव्हर सफारी. या मडू रिव्हर सफारीमध्ये तुम्हाला सिनेमन प्लांटेशनची माहिती मिळते. तिथे लोक
दालचिनी विकत घेतात, दालचिनीचं तेल विकत घेतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक मास्क फॅक्टरी बघायला मिळते, तर ती मास्क फॅक्टरी आपण दाखवतो. कोलंबोमध्ये सिटी टूर आहे, ती सिटी टूर दाखवतो. हे ओरिएंटेशन टूर असते, पण ती कोलंबोची सिटी टूर, हे सगळं लोकल साईटसिंग आहे. हे काही आपलं बुडत नाही. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एक दिवस रामायण आणि एक दिवस लोकल साईटसिंग, अशा प्रकारे ही टूर डिझाईन, अगदी बॅलन्स्ड टूर म्हणता येईल आपल्याला ही. धनुष्यकोडी जे गाव आहे रामेश्वरच्या इथे, तर तिथून राम सेतू चालू होतो, तर तो संपतो कुठे श्रीलंकेमध्ये? कारण तिथून श्रीलंका दिसते असं म्हणतात त्या पॉइंट पासून. रामसेतू हा रामेश्वर धनुष्यकोडी जे आहे तिथून सुरू होतो आणि श्रीलंकेत संपतो. त्या गावाचं नाव आहे तलाई मन्नार किंवा मन्नार म्हणतात नुसतं. हे साधारण डिस्टन्स जे आहे साधारण 35 किलोमीटरच्या आसपास आहे. तर तिथे संपतो. आता रामसेतूबद्दल बोलायचं झालं तर रामसेतू हा आहे की नाही हा प्रश्न बऱ्याच जणांनी उपस्थित केला, पण तुम्ही आजही गुगल अर्थवरती किंवा गुगलवरती जाऊन सॅटेलाइट इमेजेस बघितले तर त्याचा पुरावा आपल्याला मिळतो. आता रामसेतू हा काय आहे बेसिकली, तर आपण असं ऐकलं आहे की नील आणि नल हे जे दोन्ही होते राम सेनेमध्ये, तर त्यांना एक वरदान होतं की ते जे काही दगडाला किंवा कुठल्याही वस्तूला स्पर्श करतील तर ती वस्तू तरंगेल, हा त्याला शाप मिळाला होता. पण हा शाप त्यांनी काय वरदानामध्ये कसा कन्वर्ट केला, तर ते दगड तरंगायचे. पण नुसतेच दगड तरंगून रामसेतू निर्माण झाला का, तर ऍक्च्युअल रामसेतूचं कन्स्ट्रक्शन कसं होतं हे मी त्या टूर मध्ये सांगतो. तुम्ही नुसता समुद्रामध्ये दगड टाकला तर त्याला स्टॅबिलिटी काहीच नाही, लाटेंमुळे तो इकडे तिकडे होणार. तर तो स्टेबल रामसेतू जो कसा बांधला गेला, तर हे मी तिथे प्रत्यक्ष टूर मध्ये एक्सप्लेन करतो. आणि ह्या तरंगत्या दगडांचा उपयोग कुठे झाला, कुठल्या भागात झाला, हे मी ते एक्सप्लेन करतो. त्यामुळे रामसेतू जो तयार झाला म्हणजे आपल्या धनुष्यकोडीपासून तर तलाई मन्नारपर्यंत, तर त्याचा आपण ह्या टूर मध्ये जर का इन्क्लुजन असेल तर त्या प्रत्यक्ष रामसेतूवरती जाऊन बोटीने जाऊन आपण लोकांना दाखवतो आणि त्याचा प्रत्यय देतो. मस्तच, फारच एक विलक्षण असं चित्र असेल. छान अनुभव आहे तो. आणि त्याच्या कन्स्ट्रक्शनचं जेव्हा मी लोकांना सांगतो, म्हणजे एक सायंटिफिक आणि व्हॅलिड रिझन की बाबा अशा पद्धतीने हा पूल बांधला गेला, हे असं जेव्हा लोकांना समजतं तर तेव्हा त्यांना ते पटतं. रामायणातल्या काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे बरेच प्रश्न निर्माण झालेत की बाबा रावणाच्या युद्धानंतर म्हणजे रावणाच्या जे मृत्यू झाला म्हणजे हे अंतिम युद्ध संपलं, त्याच्यानंतर मंदोदरी किंवा रावणाला जी लॉयल लोक होती त्यांचं काय झालं, या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी या टूरमध्ये देतो. किंवा मग बरीच लोक म्हणजे मी बघितलंय की राम आणि सीतेची भेट अशोक वाटिकेत झाली असं सांगतात. ऍक्च्युली तसं नाहीये. राम आणि सीतेची अशोक वाटिकेमध्ये भेट नाही झाली. जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा सीतेला अशोक वाटिकेतूनही तिसऱ्या जागी हरवलं, तर ती जागा काहीतरी वेगळीच आहे. आणि राम आणि सीतेची जी भेट झाली ती अशोक वाटिकेत झाली नाही, ती एक वेगळीच जागा आहे. आणि ती सुद्धा जागा दाखवता तुम्ही? नाही, तिथे जाणं वृद्ध लोकांना किंवा सिनियर सिटीजन्सना अवघड आहे खूप, कारण त्याला दोरी बिरी घेऊन ट्रेकिंग करावं लागतं. पण मी लांबनं जागा दाखवू शकतो की बाबा इथून पुढे गेल्यावरती ती जागा आहे. तर अशा बारीक बारीक गोष्टी आहेत. किंवा मग तुम्हाला एक टी इस्टेट आहे, त्या इस्टेटमध्ये एक झाड आहे, त्या झाडावरती हनुमंताने विश्रांती घेतली होती. कधी घेतली होती विश्रांती, तर अशोक वाटिका जेव्हा तो सगळी तहस नहस केली त्यांनी आणि विश्रांतीसाठी ज्या झाडावरती थांबले होते ते एका टी इस्टेटमध्ये ते झाड आहे. ते लांबूनच दाखवतो, आपल्याला काही तिथे जाणं शक्य नाही. तर अशी प्रत्येक वेळेला म्हणजे जशा रस्त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल थोडी थोडी माहिती मी देत असतो. तर म्हणजे सांगायचं काय की ह्या स्थळांचे प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रचिती येते आणि वेगवेगळ्या वाईब्स तुम्हाला मिळतात. जसं मी सांगितलं की सीताची गुहा, इथे गेल्यावरती ऍक्च्युली सीतेची जी गुहा आहे ती ऍक्च्युली चौथर आहे. तो म्हणजे रामानंद सागरांनी जी रामायण सिरियल दाखवली तर अशोक वाटिकेमध्ये तो चौथर आहे.
अशोक वाटिकेची ऍक्च्युअल जागा तशी नाहीच आहे. अच्छा. म्हणजे तो चौथरा वगैरे जो आहे तो सीतेच्या गुहेपाशी आहे बर. आणि तिथे थोडस ट्रेकिंग करून उतरून जावं लागतं. त्या जागेच्या वाईब्स म्हणा किंवा मी हनुमानाच्या मंदिरात गेला, अशोक वाटिकेत गेला किंवा सीताना अग्निपरीक्षा जिथली झाली तर एनर्जी जाणवते अशी तिथे. तुम्हाला एक वेगळे वाईब्स किंवा वेगळी एनर्जी ज्याच्या त्याच्या आध्यात्मिक पातळीवरती अवलंबून आहे. पण येस, डेफिनेटली तुम्हाला त्या वाईब्स जाणवतात. तर हनुमंताचे सुद्धा काही तिथे ऐतिहासिक पुरावे आपल्याला सापडतात का? तिथे अशा जागा आहेत का काही? हो, जसं मी सांगितलं की त्याचं पहिलं पाऊल जिथे पडलं तिथे आज चिन्मय मिशनने खूप सुंदर मंदिर बांधलंय आणि ती 50 फुटी पाषाणातली, काळ्या पाषाणातली जर का तुम्ही मूर्ती बघितली तर डेफिनेटली तुमचं देहभान हरपून जातं. तर ते एक आहे ठिकाण. त्याच्यानंतर हनुमंताने जे आपल्या शेपटीला त्यांच्या म्हणजे लंकेमध्ये राजदरबारात मागे पेटवून दिली तर त्याने लंका जाळली असं म्हणतात. तर ऍक्च्युली लंका जाळली म्हणजे काय संपूर्ण लंका जाळली असं नाहीये. तर दक्षिण भागामध्ये जी सरदारांची घरं होती, म्हणजे सरदार जिथे राहायचे, सरदार म्हणजे त्याच्या मोठमोठे राक्षस, तर जे तिथे राहायचे आणि त्या लोकांची त्याने फक्त घरं जाळली. म्हणजे जर का तुम्ही डाऊन साऊथला गेलात तर तो भाग असा काळपट पडलाय. म्हणजे एका बाजूला तुम्हाला लाल माती दिसते आणि दुसऱ्या बाजूला अशी काळपट पडलेली माती दिसते. म्हणजे संपूर्ण लंका जाळी जी आहे ना, हे थोडंसं चुकीचं आहे. तर त्याने फक्त उपद्रवी लोकांना फक्त त्रास दिला, बाकी सामान्य जनतेचा काही त्याने हार्म केलं नाही. तर हे एक ठिकाण तुम्हाला हनुमंताच्या ह्याचं प्रतीक म्हणून बघायला मिळतं. किंवा एक हनुमंतिया म्हणून जागा आहे. तर हे हनुमंतिया म्हणजे काय, आपल्या इथे गुहागडच्या जवळ एक हेदवी म्हणून ठिकाण आहे. हेदवीला एक घळ आहे ज्याला बामणगळ म्हणतात. तर त्या घळीमध्ये कसं त्या दोन खडकाच्या मध्ये जी कपार तयार झाली तिथे पाणी घुसतं आणि ते पाणी असं वरती उडतं. तर हनुमंतिया ही तसंच ठिकाण आहे की दोन खडकामधली ती गॅप आहे आणि त्या गॅप मध्ये पाणी जातं आणि उंच अशी लाट वरती उडते आणि एक निसर्गाचा चमत्कारच म्हणतात. मग ही जागा तयार कशी झाली? ही जागा तयार अशी झाली जेव्हा हनुमंत सगळी लंका, म्हणजे सगळी लंका नाही, जी निम्मी लंका जाळली आणि त्याच्यानंतर समुद्रामध्ये शेपटी विझवायला आले, तर आपली शेपटी त्यांनी समुद्रात विझवली आणि त्या समुद्राच्या म्हणजे तिथेच जो खडक होता तिथे त्या दगडावरती आपली शेपटी आटोपली आणि त्या शेपटीनं जो वार झाला तर त्या दोन म्हणजे खडक तो सेपरेट झाला आणि त्याच्यामध्ये ती कपार निर्माण झाली. ही हनुमंताची शक्ती होते. असं म्हणतात की हनुमंताची शक्ती म्हणजे अपार शक्ती. ऑफकोर्स तो शंकराचंच, रुद्राचंच अवतार असं म्हणतात की एक गज म्हणजे एका हत्तीचं बळ, 100 गज त्याला दिग्गज म्हणतात, 100 दिग्गज त्याला ऐरावत म्हणतात, 100 ऐरावत त्याला एक देवेंद्र किंवा इंद्र म्हणतात आणि 100 इंद्र किंवा 100 देवेंद्र म्हणजे हनुमंताच्या शेपटीचा एक केस. बापरे. म्हणजे हनुमंताची ताकद किती आहे ह्याच्यावरून तिची कल्पना येते. त्यामुळे त्या शेपटीचा प्रहार त्या खडकावरती पडला आणि जी कपार निर्माण झाली, तर म्हणजे हनुमंताच्या नुसतं बुद्धीचंच नाही तर शक्तीचं पण तुम्हाला वारंवार तुम्हाला तिथे काय म्हणतो प्रत्यय येतो. जसं मी त्याच्या पावलाचं जे वर्णन केलं आहे अशोक वाटिकेमध्ये, तसंच त्याच्या शेपटीच्या प्रहारामुळे जी कपार निर्माण झाली त्याला ते हनुमंतिया म्हणतात. हे हनुमानाच्या शक्तीचं सामर्थ्य आणि येस, नक्कीच तुम्हाला जागोजागी त्याचा प्रत्यय येतो. ओके. मागच्या काही 2-3 वर्षांमध्ये श्रीलंकाची इकॉनॉमी अगदीच ढासळली होती. तर त्यावेळेस चायनाने त्यावेळेस खूप मदत केली त्यांना. तर त्यानंतर त्याचा फटका काही टुरिझमवर झाला का? तुमच्या कुठल्या टूर्सवर वगैरे काही झाला का त्यावेळेस? कोविड नंतर डेफिनेटली सगळ्या जगाने टुरिझमवरती त्याचा पहिला इम्पॅक्ट झाला होता. सगळ्यात मोठी इंडस्ट्री जी अफेक्ट झाली होती ती टुरिझम इंडस्ट्री. तसं श्रीलंकेमध्येही टुरिझम बरंच अफेक्ट झालं होतं आणि त्यांची इकॉनॉमी बऱ्यापैकी टुरिझमवरती डिपेंडंट आहे. त्यामुळे तो प्रचंड परिणाम झाल्यामुळे देश थोडासा आर्थिकदृष्ट्या मागे गेला. दुसरं एक थोडंसं मागे जायचं कारण म्हणजे पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी. तुम्हाला सगळ्यांना माहिती की
मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी तिथली सत्ता उलथवून लोकांनी नवीन गव्हर्नमेंट स्थापन केलं. तर पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी हे एक काम होतं. आणि अजून एक तिथे महागाईचं कारण असं आहे की ऑल ऑफ ए सडन म्हणजे अचानक तिथल्या गव्हर्नमेंटने असा निर्णय घेतला की वी विल गो ऑर्गॅनिक, म्हणजे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली शेती, अशा पद्धती म्हणजे ऑर्गॅनिक फूडच आपण अवलंबू. तर अचानक हा निर्णय घेतला. तर ऑर्गॅनिक हा निर्णय जाताना तुम्ही हा निर्णय टप्प्याटप्प्याने राबवायला पाहिजे. यू शुड गो स्टेप बाय स्टेप. तर त्यांनी अचानक राबवल्यामुळे श्रीलंकेमधील जे ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन होतं ते एकदम 30-32% आलं, म्हणजे 1/3 झाला जवळ. तर त्याचाही बऱ्याच अंशी इम्पॅक्ट पडला. तर ही प्रामुख्याने 2-3 रिझन होती की महागाई वाढली आणि त्यामुळे टुरिझम इंडस्ट्री थोडीशी अफेक्ट झाली. पण आता परत नव्याने परत ते उभे राहत आहेत. इट इज म्हणजे आय थिंक नवीन त्यांचं गव्हर्नमेंट बऱ्यापैकी छान काम करत आहे. पीपल आर नाऊ हॅपी आणि टुरिझम येस डेफिनेटली परत बॅक टू नॉर्मल येत आहे. तर श्रीलंकेमध्ये फूड बद्दल खूप लोकांना कुतूहल आहे. तिथलं फूड कसं देतात, काय देतात, टूर मध्ये काय तुम्ही देता? सो तुम्ही इंडियन फूड देता का तिथलं लोकल फूड जे आहे ते देता त्यांना, का तुमचा इंडियन शेफ बरोबर असतो तिकडे? टूरमध्ये मी इंडियन शेफ वगैरे काही बरोबर घेत नाही. तिथलं लोकल फूड हेच मी देतो. बेसिकली आपलं ब्रेकफास्ट आणि डिनर जे असतं ते आपल्या 3 स्टार किंवा 4 स्टार जे काय हॉटेल असेल तिथे असतं. फक्त आपले लंचेस जे असतात ते बाहेर असतात, कारण का आपण साईट सीइंगला बाहेर पडलेलो असतो. त्यामुळे लंचेस मात्र लोकल रेस्टॉरंटमध्ये असतात. आता जिथे शक्य आहे तिथे आपण इंडियन रेस्टॉरंट्समध्ये घेऊन जातो. फॉर एक्झाम्पल कॅन्डी आणि कोलंबोमध्ये आपल्याला इंडियन रेस्टॉरंट्स अवेलेबल आहेत. तर इंडियन रेस्टॉरंट्समध्येच आपण घेऊन जातो, तिथे आपलं लंच दिला जातो. पण जिथे शक्य नाही, म्हणजे आपण काही वेळेला एखाद्या रिमोट प्लेसमध्ये जातो तर तिथे मात्र लोकल श्रीलंकन लंचच आपल्याला द्यावं लागतं. तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे कुकिंग स्टाईल जी आहे ती साधारण कॉन्टिनेंटल स्टाईल आहे. त्यांचाही गुळाचा आणि चिंचेचा वापर जास्त आहे, कोकोनटचा वापर जास्त आहे. तर आपल्याला चेंज म्हणून त्या भाज्या वगैरे बऱ्या वाटतात. असं काही वेगळं कोस्टल एरिया असल्यामुळे तर तिथलं लोकल फूडही डेफिनेटली ट्राय करण्यासारखं आहे. आणि संध्याकाळी परत डिनरला तुम्हाला तो श्रीलंकन कॉर्नर असतो, म्हणजे सगळाच म्हणजे वेस्टर्न बुफे असतो आणि इंडियन कॉर्नर असतो आणि श्रीलंकनी कॉर्नर असतो. त्यामुळे डिनरला तर भरपूर ऑप्शन असतात. त्यामुळे असे पोटाचे काही हाल होत नाही. पण आपण आपल्या टूरमध्ये काळजी अशी घेतो की आपण संध्याकाळचा चहा पण लोकांना देतो. आपण इथून सॅशेस कॅरी केलेले असतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्लेसला असाल तरी तुम्ही गरम पाण्याची सोय करतो, कप्स असतात आपल्याकडे, चहाची सोय करतो. त्याच्यानंतर आपण सगळ्या सिनियर सिटीजन असल्यामुळे ड्रायफ्रुट्स आणि छोट्या स्नॅक्सची पाकिटं दिलेली असतात. त्यामुळे पोटाचे असे कोणाचे हाल होत नाही. आणि श्रीलंकन लंच जरी असेल तरी तिथे दही फार उत्तम मिळतं, म्हणजे दही असतं छान. मी तेच विचारते, स्पेशालिटी काय, लोकल फूड काय? राईस तर चांगला असतो त्यांचा, रेड राईस असतो, दही खूप छान असतं आणि लोकल श्रीलंकन भाज्याही छान असतात, दाल असते त्यांची. सो ओव्हरऑल म्हणजे ऍज अन एक्सपिरियन्स म्हणून लोकांना फार आवडतं. आणि असे पोटाचे हाल होतात असं काही नाही. म्हणजे लोक अशी कधी नावं नाही ठेवत. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी पण संध्याकाळी तुम्हाला ऑप्शन असतो. जेवणामध्ये शक्यतो आम्ही नॉनव्हेज म्हणजे लंच टाइमला आम्ही शक्यतो नॉनव्हेज घेत नाही. पण जेव्हा तुम्ही संध्याकाळी 3 स्टार हॉटेलला बुफे असतो किंवा 4 स्टार हॉटेलला बुफे असतो तिथे डेफिनेटली असं नाही चालत की मला फक्त व्हेजच द्या. सो व्हेज कॉर्नर वेगळा असतो आणि नॉनव्हेज कॉर्नर असतो. त्यामुळे लोक जे खातात ते सी फूड घेतात, वॉटर नॉनव्हेज स्पेशालिटी फूड तिथे एन्जॉय करतात. सगळ्यांचा आवडीचा प्रश्न म्हणजे की तिथे शॉपिंगसाठी काय, श्रीलंकेमध्ये शॉपिंग कुठे आणि काय छान मिळतं तिथे? श्रीलंकेमध्ये शॉपिंगसाठी बेसिकली 4-5 गोष्टी प्रमुख आहेत. एक तर पहिली गोष्ट मसाल्याचे पदार्थ, त्याच्यामध्ये प्रामुख्याने दालचिनी. म्हणजे मसाल्याचे पदार्थ आपल्या इथे त्यांच्यापेक्षाही छान मिळतात, पण त्यांची दालचिनी फार सुंदर आहे. तर दालचिनी आणि दालचिनीची पावडर किंवा दालचिनीचं तेल हे तिथं नक्की घ्या. त्याच्यानंतर चहा, श्रीलंकन टी इज व्हेरी फेमस. फक्त फरक असा आहे की श्रीलंकन टी इज व्हेरी लाईट, म्हणजे त्यांचा
चहा जो आहे तो नुसताच म्हणजे कोरा चहा पितात, त्यांना दूध टाकून किंवा साखर टाकून चहा प्यायची सवय नाही. जसे युरोपियन्स लोक चहा पितात कोरा चहा, ब्लॅक टी म्हणतात, तसा ते चहा. तर ज्याला कोरा चहा किंवा लाईट टी आवडतो त्यांच्यासाठी टी इज व्हेरी गुड इन श्रीलंका. अदरवाईज आपल्या लोकांसाठी सांगावं लागतं की वी वॉन्ट लिटिल स्ट्रॉंगर टी, म्हणजे हे सांगावं लागतं. तर मग विकत घेताना तसं डिफरन्शिएट करून सांगितलं तरच तसा तो चहा मिळतो. चहा व्यतिरिक्त, चहा मसाल्यांव्यतिरिक्त कोकोनट मिल्क, जसं आपण खोबऱ्याच्या किसाचा वापर करतो, म्हणजे खवणलेलं खोबरं जसं आपण आपल्या स्वयंपाकात वापरतो, ती लोक कोकोनट मिल्क वापरतात. म्हणजे नॉनव्हेज प्रेमींसाठी कोकोनट मिल्क म्हणजे वापरणं म्हणजे पर्वणीच असते. तर त्याचा वापर करून काही डिशेस तुम्हाला तिथे अनुभवायला मिळतात. म्हणजे ग्रेव्हीज वगैरे असतात, त्या कोकोनट बेस्ड ग्रेव्हीज असतात, तर त्या एक कोकोनट मिल्क लोक परचेस करतात. त्याच्यानंतर सुव्हेनियर आयटम्स आहेत तर ते घेतात. सुव्हेनियर आयटम्स मध्ये तुम्हाला लाकडी वस्तू आहेत, हत्ती घेतात किंवा टी शर्ट्स घेतात हत्तीचे असलेले, किंवा मग काय म्हणतात फ्रेमसाठी पोस्टर्स घेतात. आता ह्या सुव्हेनियर आयटम्स आहेत, चॉकलेट्स घेतात. त्याच्यानंतर तिथे कपडे खूप स्वस्त आहेत. तर ते कपडे स्वस्त का आहेत तर बेसिकली तिथे कॉटन इंडस्ट्रीला खूप मोठी सबसिडी आहे. पाणी आणि इलेक्ट्रिसिटी ह्याच्यावरती जवळजवळ 90-95% सबसिडी आहे. तर तिथे कॉटन म्हणजे मोठमोठे ब्रँड्स लाईक व्हॅन हुसेन, लुई फिलिप किंवा ॲरो यांच्या फॅक्टऱ्या सगळ्या श्रीलंकेमध्ये आहेत. फक्त फरक असा आहे की आपण 100% कॉटन वापरतो आणि तिथे 80% कॉटन, 20% कॉटन म्हणजे टेरिकॉटन असं मिक्स असतं. पण शर्टाची क्वालिटी खूप छान असते. तुम्हाला 1/3 प्राइस मध्ये, म्हणजे व्हॅन हुसेनचे शर्ट आपल्या इथे साधारण 2,500 रुपये असेल तर तिथे आपल्या इंडियन रुपीज मध्ये 700-800 रुपयापासून सुरुवात होते. तर कपडे खूप स्वस्त मिळतात. आणि लास्टली जेम्स बद्दल मी का सांगतो तर तुम्हाला त्याच्या मागची बॅकग्राऊंड सांगतो. पूर्वी श्रीलंका ही कोणाची नगरी होती तुम्हाला काही कल्पना आहे? कुबेराची. कुबेराकडून रावणाने हिसकावून घेतले. आणि कुबेर कोण हे आपल्या लोकांना काही नव्याने सांगायला नको. तर कुबेराची नगरी असल्यामुळे ऑफकोर्स ती श्रीमंत असणारच. तर तिथे नुवाराइलिया जे ठिकाण आहे थंड हवेचं, त्याच्या आसपास जे डोंगर आहेत त्या डोंगरामध्ये भरपूर रत्न आणि काय म्हणतात जवाहरात अशी दडलेली आहे. तर पावसाळ्यामध्ये पाऊस पडून गेला की ती सगळी रत्न किंवा जे प्रेशस स्टोन्स आहेत ते पावसाच्या पाण्यावर खालती जातात आणि जिथे वाहून जातात त्या गावाचं नाव सुद्धा रत्नपुरा आहे. म्हणजे त्या गावाचं नाव सुद्धा किती समर्थ. तर तिथे पावसाळ्यानंतर अशा स्मॉल म्हणजे फॅक्टरीज आहेत की त्यांच्या लोकांचं काम आहे की असे नदीच्या पात्रातनं म्हणा किंवा ओढ्यातनं हे प्रेशस स्टोन्स छाटून आणणं, शोधून आणणं आणि मग त्याचं पुढे त्याच्यावरती काम करून ते हिरे किंवा येलो सफायर म्हणजे पुष्कराज किंवा ग्रीन सफायर किंवा पाचू हे तिथे खूप छान मिळतात. तर हे ग्रीन सफायर आणि येलो सफायर प्रामुख्याने तिथे खूप छान मिळतात. आणि रिसेंटली एका गरीब माणसालाच तिथे म्हणजे तो अक्षरशः भीक मागून खात होता पण त्याला एक प्रेशस स्टोन सापडला. नाव ही इज वन ऑफ द मिलेनियर. रातोरात त्याची किस्मत बदलली. तर श्रीलंकेमध्ये रत्न किंवा काय म्हणतात प्रेशस स्टोन्स, सेमी और प्रेशस, हे दोन्ही स्टोन्स घेण्यासारखे असतात. तर श्रीलंकेला जाण्यासाठी कुठला बेस्ट सीझन आहे? श्रीलंकेचा प्रामुख्याने सीझन सुरू होतो 15 जुलै नंतर. श्रीलंकेमध्ये पावसाळा सुरू होतो मे महिन्यामध्ये. तर मे महिन्यामध्ये मे, जून, जुलै हा पावसाचा सीझन असतो. म्हणजे आपल्या इथे जसं जून, जुलै, ऑगस्ट पाऊस असतो तसं तिथे मे, जून, जुलै पाऊस असतो. 15 जुलै नंतर साधारण सीझन सुरू होतो आणि तो 15 मार्च पर्यंत असतो. श्रीलंकेमध्ये 3 वेळा पाऊस पडतो. म्हणजे पावसाळ्याचे 3 पावसाळे. तर पहिला पावसाळा जो मुख्य पावसाळा मी सांगितला नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये थोडा पाऊस पडतो आणि मार्चच्या दरम्यान एकदा पाऊस पडतो. पण हा जो नोव्हेंबर-डिसेंबर आणि मार्चचा जो पाऊस आहे ह्याच्यामध्ये तुमचं साईटसीइंग कुठेही डिस्टर्ब होत नाही, पडतो आणि निघून जातो. त्यामुळे हे 8-9 महिने हा प्रामुख्याने श्रीलंकेचा सीझन आहे. माझा असा पुढचा प्रश्न आहे की बाकीचे जे टूर ऑपरेटर्स आहेत त्यांची
टूरची प्राइस कम्पॅरेटिव्हली कमी आहे तुमच्या टूरपेक्षा, म्हणजे साधारण त्यांची 70,000 असेल तर तुमची 80,000च्या वर आहे, ते का असं? हा मुख्य डिफरन्स अशामुळे आहे की सगळ्यांच्या टूर 5 रात्र किंवा 6 रात्रीच्या असतात. माझी टूर कमीत कमी 7 रात्रीची आहे. हा मुख्य पहिला मुद्दा. माझी टूर ऑल इन्क्लुझिव्ह असते, म्हणजे तिथे तुम्हाला कॅरी झिरो मनी असं मी म्हणतो, ते तुम्हाला खिशातून एक पैसाही तिथे काढायचा नाही. व्हॉट एव्हर, म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी बोटॅनिकल गार्डनचं एक्झाम्पल देताना सांगितलं की तिथे आपण कार्टची सोय करतो किंवा जिथे रिक्षा लागते. फॉर एक्झाम्पल हनुमान टेम्पलला, रंबोडा हनुमान टेम्पलला तुम्हाला रिक्षा लागते वरून वरती जायला, खालून वरती, त्या रिक्षेची सोय करतो. गॉल फोर्ट बघताना तुम्हाला रिक्षा लागते, किंवा अजून एक ठिकाण आहे जिथे तुम्हाला जायला रिक्षा लागते. तर या सगळ्याची रिक्षेची सोय आपण करतो. त्याच्यानंतर अजून एक प्रामुख्याने फरक म्हणजे डिस्टन्स. म्हणजे बाकीच्यांच्या टूरमध्ये कॅन्डी, नुवाराइलिया, गॉल, बेंटोटा, कोलंबो एवढंच असतं. आपलं जे डिस्टन्स आहे ते मोर दॅन 1000 किलोमीटर होतं आणि बाकीच्यांच्या टूरमध्ये साधारण 500 ते 600 किलोमीटर एवढा फरक आहे. म्हणजे 400-450 किलोमीटर आपला प्रवास जास्त असतो. आणि श्रीलंकेमध्ये प्रामुख्याने ट्रान्सपोर्टेशनच महाग आहे. आणि आपल्या टूरमध्ये स्पेसिफिक ऐतिहासिक गोष्टी ज्या रामायणाशी रिलेटेड आहेत त्या गोष्टी जास्त दाखवल्या जातात. रामायणाशी रिलेटेड गोष्टी जास्त दाखवल्या जातात, त्यामुळे त्या एंट्री फीस पण त्या प्रत्येक ठिकाणच्या खूप जास्त आहेत. एक्झाम्पल द्यायचं झालं तर बोटॅनिकल गार्डनची एंट्री फी ही 3550 रुपये आहे श्रीलंकन, जे आपल्या इथे ती रफली 1000 रुपये होते. तर आपल्या इथं ते सगळं ऑल इन्क्लुडेड असतं. जिथे बोट राईड अवेलेबल आहे तिथे आपण बोट राईड करतो. त्यामुळे आपण कुठलंही स्किप न करता सगळ्याच गोष्टी इन्क्लुडेड केलेल्या आहेत. म्हणजे अगदी रिक्षापासून, सिनियर सिटीजन असल्यामुळे त्यांना जेवढं कम्फर्टेबल ठेवता येईल. आता गॉलचा फोर्ट जो आहे तो आपल्याला, आपण साधारण 12 वाजता पोहोचतो. त्या उन्हामध्ये किल्ला फिरणं हे फार अवघड गोष्ट आहे. तर मी काय करतो, म्हणजे सगळ्यांसाठी रिक्षेची सोय करतो आणि ते रिक्षानी सगळीकडे फिरून एक एक पॉइंट, म्हणजे तिथे एक चर्च आहे, क्लॉक टॉवर आहे, किंवा तिथे एक लाईट हाऊस आहे, या गोष्टी सगळ्या रिक्षाने म्हणजे सगळं कम्फर्टेबल दाखवतो. आणि तुम्हाला पुढे म्हणजे कधी माझ्या ज्या ट्रॅव्हलर्सच्या प्रतिक्रिया जर का ऐकायला मिळाल्या तर त्याच्यात तुम्हाला कळेल की बाबा ही टूर वेगळी का आहे. तर ते तुम्हाला कळू शकेल. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या गोष्टी, या म्हणजे सगळ्या गोष्टी जर का तुम्ही कन्सिडर केल्या तर प्रत्येक गोष्टीला थोडीशी एक व्हॅल्यू असते. माझी हॉटेल सुद्धाही खूप चांगली असते, म्हणजे असं कुठे तक्रार करण्यासारखी जागा नसते. तर हॉटेलचाही खूप एक वेगळा एक्सपिरियन्स प्रत्येक हॉटेलला मी द्यायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे थोडीशी टूर कॉस्ट जास्त येते आणि दिवस, ट्रान्सपोर्टेशन आणि सगळं ऑल इन्क्लुझिव्ह असल्यामुळे थोडासा कॉस्टमध्ये फरक पडतो. बरोबर. टॉयलेटचं पण तुम्ही सांगणार होता. टॉयलेटचं सुद्धा तिथे टॉयलेटचं कसं आहे की टॉयलेट ही पेड आहेत सगळीकडे. सिनियर सिटीजन असल्यामुळे आपल्या टूरमध्ये 2-3 तासाने टॉयलेट ब्रेक हा घ्यावाच लागतो आणि प्रत्येक ठिकाणी इट इज अ पेड टॉयलेट. तर त्या पेड टॉयलेटमध्ये सुद्धा पर पर्सन साधारण एक 100 रुपये श्रीलंकन हे तुम्हाला पर पर्सन पे करायला लागतं. तर हे सुद्धा मी त्या कॉस्टमध्ये बेअर करतो. सो हा सुद्धा एक फॅक्टर आहे की बाबा तुम्हाला रोजचे 2-3 वेळा थांबायचं म्हटल्यावरती पर पर्सन 250 ते 300 रुपये फॉर टॉयलेट पर पर्सन हे त्याच्यामध्ये द्यावे लागतात. सो ही सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच त्याची टूर कॉस्ट मी ठरवली आहे. म्हणजे तिथे गेल्यावरती कोणालाही मी खिशातून एक पैसा, अगदी कोणी म्हटलं आम्हाला शहाळं प्यायचं, आपण एक दिवस शहाळंही पितो. म्हणजे त्या जागी जे स्पेशल आहे त्याचा अनुभव देतो. की कोणी म्हटलं की बाबा आम्हाला इथे थोडंसं अजून वेळ हवा आहे किंवा इथे अजून एखादं ठिकाण आहे, थोडंसं पुढे जाऊन आपल्या किलोमीटरचं कुठलंही बॅरियर न भागवता. म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं मगाशी की एक हनुमंतांनी जिथे विश्रांती घेतली ते ठिकाण थोडंसं आउट ऑफ द ट्रॅक आहे, पण ते आपण जाऊन दाखवतो. तर अशा सगळ्या गोष्टी जर, आणि जसं तुम्ही मगाशी सांगितलं की संजीवनी बुटी सुद्धा ती नुवाराइलियामध्ये आपण दाखवता. म्हणजे आउट ऑफ द ट्रॅक ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा दाखवतो. सो कन्सिडरिंग ऑल दीज फॅक्टर्स
तर थोडंसं कुठेतरी कॉस्ट वाढते. तुम्हाला कम्फर्ट पण त्याच्यात मिळतो, तुमचं फूड पण चांगलं मिळतं, सगळ्या सोयी सगळ्या व्यवस्थित इथे मिळतात. फूडचं जसं मी तुम्हाला सांगितलं, जिथे इंडियन फूड अवेलेबल आहे तिथे देतो आपण, पण ज्या रिमोट लोकेशनला जातो, फॉर एक्झाम्पल राम रावणाचं युद्ध जिथे झालं किंवा रावण गुहा आहे, तिथे ॲन ॲव्हरेज लंचची कॉस्ट ही 1.5 ते 2.5 असते. पण आपली वेळ झालेली असते, तिथे लंचची सोय करावी लागते, तर ती कॉस्ट मोजून आपल्याला तिथे लंच घ्यावा लागतं. तर मी असं नाही करत की बाबा तिथे जाऊन परत आल्यावरती लंच, साधारण 1.5 ते 2च्या दरम्यान लंच दिलं जातं. मग तिथे जी काय कॉस्ट असेल ती मोजावी लागते आणि परत आपण लंच झाल्यावरतीच येतो. म्हणजे असंही नाही की बाबा आपण एखाद्या ठिकाणी गेलो, तिथून जाऊन परत आल्यावरती आपलं लंच आहे. सो प्रत्येक वेळेला साधारण 1.5 ते 2च्या आसपास तुम्हाला लंच हे मिळतंच. व्हॉट एव्हर जिथे असेल तिथे ती कॉस्ट तिथे दिली जाते आणि तुम्हाला लंच हा त्या ठिकाणी मिळतो. म्हणून हे सगळे जर का तुम्ही पॉइंट्स विचारात घेतले की ऑल इन्क्लुझिव्ह आणि कॅरी 0 मनी, तर ही जर का सगळे तुम्ही पॉइंट्स विचारात घेतले तर माझ्या टूरची कॉस्ट थोडीशी जास्त येते. तुम्हाला सगळ्यात आवडलेलं असं स्थळ कुठलं श्रीलंका टूर मधलं? श्रीलंका टूरमध्ये तशी तर मला सगळीच ठिकाणं आवडतात. म्हणजे आपल्या टूरमध्ये जसं मी सांगितलं, रामसेतू आहे किंवा नागद्वीप आहे, त्रिंकोमालीमध्ये शंकराचं मंदिर आहे, रावणाने निर्माण केलेली कुंड आहे, युद्धभूमी आहे, सीतेची गुहा आहे, मंदोदरीचा महाल आहे, त्याच्यानंतर हनुमानाचं पाऊल जिथे पडलं तेही खूप सुंदर ठिकाण आहे, अशोक वाटिका, रावणा केव, रावणा वॉटरफॉल. पण माझ्या आवडीचं सगळ्यात ठिकाण म्हणजे सीतेने अग्निपरीक्षा जिथे दिली ती जागा. त्या जागेचं महत्व खूप जास्त आहे. तिथे गेल्यावरती एक म्हणजे सांगायचं म्हणजे की राम आणि सीतेची जिथे भेट झाली तिथून साधारण एक 8-10 किलोमीटरवरती हे ठिकाण आहे जिथे सीतेने अग्निपरीक्षा दिली. जेव्हा राम सीतेची भेट झाली तेव्हा अक्षरशः रामाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि सीतेच्याही डोळ्यात आनंदाश्रू. इतक्या दिवसांनी आपल्या पतीची भेट झाली, पण त्या रामाच्या अश्रूमध्ये मागे काय म्हणजे दडलंय हे फक्त सीता मातेलाच कळत होतं. सगळ्यांना वाटत होतं की हे रामाचे आनंदाश्रू आहे, पण त्याच्या मागचं जे कारण आहे हे नुसते आनंदाश्रू नसून त्याच्या मागे काय आहे तर हे फक्त सीता मातेच्या नजरेनेच फक्त हे त्यांच्यातलं बॉन्डिंग जे आहे ना ते तिथे कळतं. तिला कळलं की आपल्या पतीच्या मनामध्ये घाऊर चाललंय, त्याची नजर जी आहे ती आपल्या नजरेला म्हणजे नेहमी जर का ती नजरेला नजर होत नाहीये, त्याच्या मनात काहीतरी वेगळा विचार चालला. तो वेगळा विचार काय होता की रामाला असं वाटत होतं की आता इथून पुढे सीतेवरती काय आक्षेप घेतले जातील, तर तिने अग्निपरीक्षा द्यावी का वगैरे. तर ह्या सगळ्या उलझणीमध्ये रामाचं मन असताना हे फक्त ओळखलं सीतेने आणि सीतेने जाहीर केलं की मी या इथे अग्निपरीक्षा देणार आहे. बऱ्याच लोकांनी सांगितलं की माते तुला अग्निपरीक्षा द्यायची काही आवश्यकता नाही, कोणालाही तुझ्या विषयी काय म्हणजे निशंकपणे काही संशय नाहीये, आम्हाला तुझ्याबद्दल खात्री आहे आणि कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाहीये. पण सीतेने सांगितलं की मी या इथे अग्निपरीक्षा देणार. म्हणजे राम निशब्द सीता, पण जसं तिने अनाऊन्स केलं तर रामाच्या डोळ्यातून अश्रू आले अक्षरशः. आणि म्हणजे अग्निदेवतेला तिने विनंती केली की तू प्रकट हो. आणि स्वर्गामध्ये 33 कोटी देव जमले होते आणि त्या सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली त्या ठिकाणी. अग्निदेव म्हणाला की माझी लायकी नाही की तुझी परीक्षा मी घ्यावी, मी प्रकट होऊन तू माझ्यातून प्रवेश करशील, मी काय तुझं वाकडं करणार. प्रकट झाला, तिथे ते स्थान आहे. आजही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नवीन जी जोडपी आहेत किंवा नवीन जे बिझनेस चालू करतात लोक, एक विश्वासाचं ठिकाण किंवा एक ट्रस्ट म्हणून जे ठिकाण निर्माण झालंय की पार्टनर्समध्ये, तर ती लोक तिथे जातात पौर्णिमेच्या दिवशी. बुद्ध लोकांना पौर्णिमेचं जास्त महत्व आहे, त्याला ते पोया डे असं म्हणतात. त्या पोया डेला तिथे पाऊल ठेवायला जागा नसते. तर नवीन लग्न झालेली जोडपी किंवा ज्यांना कुठल्या बंधनात अडकायचं असेल, अदर दॅन म्हणजे काही अजूनही काही बंधन असेल, तर ती लोक तिथे जाऊन प्रार्थना करतात आणि आशीर्वाद घेतात त्या जागेचा.
पॉलिटिकल लोक तिथे पाऊल ठेवत नाही. त्यांना उपयोगच नाही. त्यांना उपयोग नाहीये तिथे. तर असं ते सगळ्यात आवडतं ठिकाण माझं. फारच छान, मस्त. तुम्ही असं डोळ्यासमोर आमचं चित्र उभं राहिलं सगळं. तिथे गेल्यावरती जास्त चांगल्या पद्धतीने सांगेन आणि म्हणजे लोकांना एक वेगळ्या टूरची ही संकल्पना म्हणजे खूप आवडेल. एक वेगळा अनुभव द्यायचा तुम्ही, वेगळा अनुभव द्यायचा प्रयत्न करतो. तर तुमची नेक्स्ट टूर कधी आहे, काय कसं असतं शेड्यूल? आणि मी साधारण जुलै नंतर म्हणजे ऑगस्ट पासून साधारण एक 2-2 महिन्यांनी साधारण टूर असतात. आता डिसेंबरमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये पुढची टूर साधारण असू शकेल. ओके. म्हणजे 8 डिसेंबर ही तारीख आहे. फेब्रुवारीतली डेट लवकरच मी आता हे करेन. आणि लवकरच आता जर का नवीन गव्हर्नमेंटने रामसेतूला परवानगी दिली तर ती रामसेतूची सुद्धा टूर आम्ही सुरू करू. अरे वा, क्या बात. तुम्हाला नक्कीच रामायणातल्या सगळ्या आजच्या एपिसोडमध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही बोललो ती सगळी स्थळं बघायची असतील तर नक्की हा वेगळा अनुभव घ्यायला काहीच हरकत नाहीये. सो समीर वैद्य सरांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. सो तुम्ही डायरेक्ट शुभश्री ट्रॅव्हल्सना कॉन्टॅक्ट करू शकता. सो फारच छान झाला आजचा एपिसोड. आणि रामायणातल्या ऐतिहासिक जागा, रावणाचं सगळं कसा रावण हा एक राजा म्हणून कसा होता त्याच्याशी रिलेटेड सगळ्या जागा, सीतेची सगळी हिस्ट्री, तिथली जागा, हनुमंताची सगळी जागा, त्या सगळ्या गोष्टी इतक्या छान आमच्या डोळ्यासमोर उभ्या केल्यात तुम्ही या सगळ्या प्रसंगातून आणि सगळ्या स्टोरीमधून सांगून सुद्धा. सो फारच छान झाला आजचा एपिसोड. आणि नक्कीच या टूरविषयी आणखीन जाणून घेण्यासाठी तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू सो मच सर आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल आणि खूप छान माहिती सांगितली सगळ्यांना. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. धन्यवाद. नमस्कार, मी साधना मिलिंद कर्वे, नागपूर. मला सप्टेंबर महिन्यात म्हणजे याच महिन्यात शुभश्री ट्रॅव्हल्स पुणे यांच्याबरोबर श्रीलंका सहलीला जाण्याचा योग आला. राम रावण युद्ध, सीता हनुमान, अशोक वाटिका भेट हे सगळं प्रत्यक्ष बघायची खूप उत्कंठा होती. त्यामुळे मला जसं कळलं की शुभश्री ट्रॅव्हल्स श्रीलंकाची ट्रिप काढते आहे, मी पटकन हो म्हटलं. आणि शुभश्री ट्रॅव्हल्सचे श्री समीर वैद्य आणि सौ शीतल वैद्य यांच्या प्रेमळ आणि आपुलकीपूर्वक सहवासामुळे सहल उत्तम झाली. सहप्रवासी सगळे सिनियर सिटीजन असल्यामुळे त्यांनी आमची उत्कृष्ट आणि योग्य ती काळजी भरपूर घेतली. त्यांचा नाश्ता, जेवण, सकाळचा चहा एकदम उत्तम क्वालिटी आणि सोय पण चांगली केली त्याची. हॉटेल्स पण उत्तम होते, सगळे डिलक्स 4 स्टार हॉटेल्स सगळे. त्यामुळे आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही त्यांच्याबरोबर. मला तर खूप आनंद झाला. परत परत त्यांच्याबरोबर सहल करावी असा विश्वास त्यांच्याकडून मिळाला. त्यांच्या उज्ज्वल भविष्याची आणि उत्तरोत्तर प्रगतीची मी कामना करते.